प्रसंगी अर्जुनावर आपल्याला जरी ती हिंसा वाटत असली तरी ती अहिंसा होती असं सांगितलेलं आहे. उत्तर गोग्रहणाच्या प्रसंगी जेव्हा गायी पळवून नेलेल्या होत्या तेव्हासुद्धा अर्जुनाने तिथेसुद्धा महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि लोककल्याणाचंच काम त्यांनी केलेलं आहे, हिंसा त्यांनी केलेली नाही आहे. काया वाचा मने करून जगताच्या उद्देशाने लोककल्याणार्थ ज्या ज्या म्हणून कृती होतात, मग त्या कायिक असोत, वाचिक असोत किंवा मानसिक असोत, त्याला अहिंसा असं म्हणतात. म्हणजे लोककल्याण हा ज्याच्या पाठीमागचा उद्देश आहे, अनेकांचं भलं ज्याच्यामुळे होणार आहे, त्या ठिकाणी जरी हिंसा घडली, आपल्याला वरवर जरी दिसत असली की ही हिंसा आहे, तरीसुद्धा ती अहिंसाच असते. म्हणजे कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते, नंतर ती वाचा, दृष्टी, हात इत्यादीद्वारे इंद्रियांकडे जाते, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ज्याला मानसिक अहिंसा साधली तो वाचिक आणि कायिक हिंसा करणारच नाही. ज्याचं मनच अतिशय शुद्ध झालेलं आहे, मनामध्ये त्याच्या वाईट विचार कधी येतच नाहीत, ह्याला मारावं, त्याला मारावं, हे करावं, ते करावं असं ज्याला येतच नाही, तो मात्र शरणागतावर सुद्धा शस्त्र चालवणार नाही कधी. आणि हीच फार मोठी अहिंसा आहे. अर्जुनाने अशी अहिंसा आयुष्यभर पाळली आणि इतरांना आदर्श घालून दिलेला आहे. ज्याची बैठक तत्वाधिष्ठित आहे त्याला कृत अहिंसा, कारित अहिंसा, अनुमोदित अहिंसा अशी कोणत्याही प्रकारची हिंसा बाधत नाही असे शास्त्रवचन आहे. या अहिंसेवर माऊलींनी जवळजवळ 100 ओव्या लिहिलेल्या आहेत. जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचू तेव्हा पाहू, खूप छान, खूप सुंदर पद्धतीने अतिशय विस्तार करून सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. म्हणजे अहिंसा हा गुण झाला. आता त्याच्यानंतरचा गुण आहे शांती. शांती म्हणजे सहनशीलता आणि क्षमाशीलता. म्हणजे शांती नाही बरं का, क्षत्रियाचा शांती हा गुण आहे. आणि शेवटी ती कशातून, क्षमाशीलता तरी कशातून येते, शांतीतूनच येते. मनामध्ये जर शांती असेल, मनामध्ये जर प्रसन्नता असेल, तर मग क्षमाशीलता हा गुण आपल्याकडे आपोआपच येतो, साधकाकडे येतो, तो ज्ञानी पुरुष असतो. म्हणून मोरोपंतांनी एकनाथ महाराजांना शांतीचे सागर म्हटलेलं आहे. एकनाथ महाराजांच्या तर एवढ्या गोष्टी आहेत, बापरे, शांतीचा सागरच त्यांना म्हटलेला आहे. आणि त्यांच्या पत्नीला ते एकटेच तसे नव्हते, तर अनुकूल पत्नी त्यांना मिळाली होती, गिरिजाबाई. त्या गिरिजाबाईंनासुद्धा शांती सरिता, यांना शांती सागर आणि त्यांना शांती सरिता असं म्हटलेलं होतं. म्हणजे ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की एक यवन होता आणि तो हे आपले गोदावरीवर स्नानाला जायचे नाथ महाराज, तेव्हा त्यांच्या अंगावर थुंकला होता, अनेक वेळा थुंकला आणि तरीसुद्धा ते गोदावरीत जाऊन पुन्हा स्नान करून आले. परत थुंकायचं, परत ते स्नान करून यायचे, असं कितीतरी वेळा घडलं म्हणे. म्हणजे हे इथे सांगतात की नाथ महाराज तर एवढे चांगले होते, त्यांचा सहनशीलता, क्षमाशीलता, परमशांती हे सगळे गुण आपल्याला दिसतात. पण त्याच्याचबरोबर त्या काळातला समाज किती सत्वहीन होता. म्हणजे एखादा माणूस एखाद्या एवढ्या थोर पुरुषाला, एवढ्या संत जे म्हणवले जात होते त्यांना इतका त्रास देतोय म्हटल्यावर कोणाचं सुद्धा रक्त खवळलं नाही, कोणीसुद्धा त्यांच्या विरुद्ध बोललं नाही. म्हणजे सत्वहीन झालेला होता समाज, ह्याचं पण दर्शन त्या ठिकाणी आपल्याला घडतं. कोणीही त्या पैठणमध्ये कोणीही बोलू शकला नव्हता त्यांना. नाथांची अशी परमशांती म्हणजे पैठणकरांचा गौरवाचा विषय होता. अजूनही एक उदाहरण सांगितलं जातं की कुत्सर ओट्यावर अनेक टवाळकी करणारे लोक बसायचे म्हणे आणि नाथ महाराजांना शांतीदूत म्हणायचे सगळेजण की शांतीचा सागर आहेत. तर हे काही लोक असे असतात की जे कुत्सर ओटा असतो ना तिथे गावात, तिथे बसलेले असतात टवाळक्या करत, आणि मग त्यांना काहीतरी खोड मोडायची. आता ह्या संताचं बघूच आपण, ह्या नाथाचं त्या काळामधले म्हणजे कुठलेही संत झाले तरी त्यांना त्या काळामध्ये कधी मानमरातब मिळत नाही, काही लोक त्रास देणारे असतातच. तर ते एक जण आला तिथे, एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाला काहीतरी आपल्या मुलाची मुंज करायची होती आणि त्या मुंजीसाठी म्हणून 200 रुपयाची त्याला मदत. त्या काळातले 200 रुपये म्हणजे आता काय, आजचे 20,000 असतील कदाचित.
की त्याला मदत हवी होती, पैसे हवे होते. तर त्यांनी त्या ओट्यावर बसलेल्या चांडाळ चौकडीला विचारलं की मला या पैठणमध्ये कोणी असा दानशूर आहे का की जो मला मदत करेल. तर त्या लोकांनी मुद्दाम नाथांचं नाव सांगितलं आणि त्याला असं सांगितलं की तू त्या नाथ महाराजांना, त्या नाथालाच म्हणायचे ते एकनाथाला, जर तू राग आणून दाखवला तर आम्ही तुला 2,000 रुपये देऊ, 200 रुपये त्या काळातले 200 रुपये आम्ही तुला देऊ, तू त्यांना फक्त राग आणून दाखवायचा. आता हा माणूस बिचारा सत्वशील होता, चांगला होता, पण त्याला ना पैशाची गरज होती. मग त्याला असं वाटलं की जाऊ दे आपण करूया असं. आणि मग तो गेला, नाथांचा वाडा त्यांनी दाखवला आणि त्यांनी ठरवलं की आता यांना राग आणून दाखवायचा आहे, तर आपण काहीतरी असं कृत्य करू की जेणेकरून यांना राग येईल. म्हणून तो पळत 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 नाथांच्या वाड्यात गेला. नाथ पूजेला बसलेले होते आणि त्यांनी काय केलं, अंगावरच्या कपड्यांनीशीच नाथांच्या थेट देवघरात गेला. चपलाही काढल्या नाही, काही नाही, आणि नाथांच्या मांडीवर जाऊन बसला. आता एखादा माणूस असला तर किती चिडला असता, पण या कृत्यामुळे नाथांचा संताप होईल असे त्याला वाटले, पण घडले उलटेच. नाथांनी त्याची चौकशी केली. अहो कोण तुम्ही, ब्राह्मण देवता, असे काय एकदम आलात, उठा, पाय धुवा आणि जेवायला बसा, असं सांगितलं त्याला. बापरे, ते सगळं ऐकून त्याला इतकं आश्चर्य वाटलं की मग आता त्यांनी ठरवलं की ह्या कृतीचा तर काही राग आला नाही आहे. मग आता त्यांनी ठरवलं आता काय करायचं बरं. मग नाथांनी आधी त्याला सांगितलं की जा गंगेवर जा, स्नान करून या आणि मग भोजनाला या, असं सांगितलं. मग हा गंगेवर गेला, नंतर स्नान करून आला आणि भूक तर लागलेली होती, दुपारची वेळ झालेली होती. मग सगळ्या तिथे पानं मांडलेली होती आणि आता जेवायला सगळ्यांनी त्याला बसवलं की बसा इथे म्हणून. आणि गिरजाबाई वाढत होत्या, वाकून वाढण्याची पद्धत होती त्या काळामध्ये, तर त्या वाकून वाढत होत्या. तर ह्या माणसाने काय केलं, पटकन उठला, उडी मारली आणि त्या गिरजाबाईच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न केला. बापरे, हे पाहून सगळ्यांना असं वाटलं की आता किती चिडतील नाथ महाराज. पण ते एकदम शांत, ते हसून म्हणाले, सांभाळा बरं, नाहीतर ब्राह्मण देवता खाली पडतील. आणि या गिरिजाबाईसुद्धा त्यांच्या पुढे एक पाऊल होत्या, त्यामुळे त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या होत्या, म्हणून त्यांना शांती सरिता म्हटलं ना. मग त्या म्हणाल्या, अहो काही काळजी करू नका म्हणे, कसे पडतील, हरिपंडिताला नाही का मी पाठीवर घेऊन वाढायची म्हणे लहानपणी, हरिपंडित म्हणजे त्यांचा मुलगा, तर त्या हरीला मी पाठीवर घ्यायची आणि वाढत होते, मला सवय म्हणे, काही होणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर एवढी शरम वाटली त्याला. आणि तो ब्राह्मण त्यांना साष्टांग नमस्कार घातला, नाथांचे त्यांनी पाय धरले, क्षमायाचना केली आणि मी असा का वागलो ते सगळं त्यांनी सांगितलं. की मला पैशाची गरज होती आणि या लोकांनी मला सांगितलं की तुम्हाला राग आणून दाखवा आणि म्हणून मी असं भलतं तुमच्याशी वागलो, माझ्याकडून फार अपराध झाला, मला माफ करा, असं म्हणून त्याचे डोळे भरून आले. मग नाथांनी त्याचा आदर सत्कार केला, त्याला चांगलं जेवू खाऊ घातलं आणि त्याला पैसे पण दिले. आणि नंतर मग नाथही हुशार होते, ते म्हणाले कुठल्या चांडाळ चौकडीने तुम्हाला सांगितलं, चला आपण त्यांच्याकडून पण तुम्हाला पैसे वसूल करून देतो म्हणे मी. आणि मग नाथ गेले त्याच्याबरोबर तिथे त्या ओट्यावर आणि त्या लोकांना सांगितलं, बघा मला किती राग आला म्हणे, या माणसाने असं असं हा वागला, मी प्रचंड चिडलो म्हणे, असं सांगितलं. द्या म्हणे आता त्याला पैसे, तुम्ही कबूल केले होते ना की मला राग आल्यावर तुम्ही पैसे द्याल. आणि मग जक्कत त्या माणसांना सुद्धा ते पैसे त्याला द्यावे लागले. म्हणजे नाथांनी स्वतःच सांगितल्यामुळे नाईलाजाने त्यांनी त्या ब्राह्मणाला पैसे दिले. आणि नाथांना वारंवार दंडवत घालून तो ब्राह्मण त्याच्या गावी रवाना झाला. म्हणजे शांती हा गुण कसा असतो, शांतिरार्जवम बघतोय आपण. शांती हा गुण कसा असतो की जितकी म्हणून आपण मनाची प्रसन्नता वाढवू तितका तो धारण करता येतो. मनामध्ये प्रसन्नता पाहिजे, कुठलंही प्रतिकूल घडो अनुकूल घडो, मनाची प्रसन्नता ज्याशी ढळत नाही त्याच्याकडे शांती हा गुण येतो. क्रोध हा शांतीचा फार मोठा शत्रू आहे, म्हणून शांती जर धारण करायची असेल तर मनाची प्रसन्नता वाढवली पाहिजे. मनाची प्रसन्नता जर वाढवायची असेल तर किमान विषय सेवन केले पाहिजेत. हे किती छान आहे बघा,
किंवा अतिशय मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी असं करीन, मी तसं करीन, ही जी नकोपणा, हवापणा कमी झाला पाहिजे, हावरटपणा म्हटलेला आहे तो कमी झाला पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे मन प्रसन्न राहतं. नाही तर काय होतं, प्रत्येक गोष्ट हवी कुठली तरी मिळतच नाही, सगळ्याच कशा मिळतील, आणि मग मन अप्रसन्न होतं. म्हणून की विषय प्राप्त झाला नाही की माणूस तडफडायला लागतो, चरफडायला लागतो. हवे ते अन्न खायला मिळालं नाही की माणूस संतापतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्या क्रोधाला बाजूला टाकायचं आहे आणि मनामध्ये प्रसन्नता धारण करायची आहे. खऱ्या अर्थाने ती शांती प्रस्थापित झालेली असते आणि म्हणून ती संतांजवळ असते. एकनाथ महाराज हे संत होते आणि संत आणि शांती हे शब्द कसे जवळजवळचे वाटतात ना. म्हणजे संतांकडे शांती हा गुण असतोच, आचार्यांच्या ठाई शांतता असते, कारक पुरुष जे असतात त्यांच्या ठाई शांतता असते. आणि हा ज्ञानी महापुरुष ज्याचं आपण बघतोय आता हे की हा जो ज्ञानी असतो याच्याकडे दैवी गुणसंपदा असते आणि हा दैवी पुण्य घेऊनच जन्माला आलेला असतो, म्हणून त्याच्या ठाई शांती असते. शांती धारण करणाऱ्या ज्ञानवंताचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना, म्हणजे अर्थात सुख दुःखादी द्वंद्वात जो श्रमी होत नाही, म्हणजे तो त्याच्यात पडतच नाही की मला सुख मिळालं का मला दुःख मिळालं, सगळ्याला तो सारखंच समजतो आणि म्हणून त्याच्याकडे शांती हा गुण आलेला असतो. इथपर्यंत आपण पाहूया. आता 3 मिनटं आहेत अजून, पण थांबू आपण आता. पुढे आर्जव आहे, पुढे बरेच आहेत. जवळजवळ 18 गुण या ज्ञानीपुरुषाची आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. अतिशय पाठ करून ठेवण्यासारखा हा श्लोक आहे. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यमात्मविनिग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्यम, अनहंकार एव च, जन्ममृत्युजराव्याधी दुःखदोषानुदर्शनम. छान 18 लक्षणं आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानिमित्ताने आपल्याला वेगवेगळ्या संतांची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत त्यांनी आपल्याला समजावून सांगण्यासाठी. म्हणून अतिशय सुंदर असा हा 13वा अध्याय आहे. 13व्या अध्यायापर्यंत आपण आलो आहे. आता पुढचं आपण पुढच्या रविवारी बघू. तुम्हा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.